लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राजकीय रंगत जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते आहे. महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच असताना शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव आणि युवा नेते विकास गोगावले यांनी या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती मिळते आहे. रत्नागिरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून त्यांनी 2 अर्ज या ठिकाणी विकत घेतल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरे सेनेकडून देखील माजी आमदार बाळ माने यांनी 4 अर्ज घेतल्याची माहिती मिळते आहे. तर या निवडणुकीत रायगडमधील शेतकरी कामगार पक्ष देखील उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. शेकापकडून या ठिकाणी 4 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती मिळते आहे. विधानसभेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे पारडं या ठिकाणी जड आहे. शिंदे शिवसेनेकडे सर्वात जास्त म्हणजे 305 मतदार आहेत. त्याखालोखाल भाजपकडे 276 आणि अजित पवार राष्ट्रवादीकडे 127 मतदार आहेत. तर उद्धव ठाकरे सेनेकडे 55 तर काँग्रेसकडे 50 मतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्वात जास्त मतदार जे आहेत ते रायगडमध्ये 518 आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 277 तर सिंधुदुर्गामध्ये 223 मतदार या ठिकाणी आहेत. महायुती एकत्र आल्यास 708 मतांचा मॅजिक फिगर महायुतीकडे आहे. पण शहच्या राजकारणात कुणाचं पारडं जड होतं याची उत्सुकता या मतदारसंघात लागून राहिलेली पाहायला मिळते आहे. एकंदरीतच या मतदारसंघात नेमकं शिवसेना आपली स्ट्रॅटजी काय ठेवणार याची सुद्धा उत्सुकता या निमित्तानं लागून राहिलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.